या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण, पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूर शहराच्या मोदी परिसरातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे। मोदी परिसरामध्ये असलेल्या अष्टविनायक देवस्थानच्या पाठीमागे आणि ज्या ठिकाणी मोदी मस्जिद आहे त्या ठिकाणी सुविधा गॅलेक्सीच्या समोर या ठिकाणी आम्हाला काहीतरी एक फोन आलेला होता की एका माणसाची खोपडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि फोन आल्यानंतर लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि घटनास्थळी या ठिकाणी दाखल झालेले आहे। तुम्ही पाहू शकता की या मोदी परिसरामध्ये पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे। नेमकं ही घटना काय आहे याची माहिती देखील आम्ही लोकप्रधान न्यूज चॅनल घेत आहोत। आम्हाला जेव्हा एका इसमाचा फोन आला की मोदी परिसरामध्ये की एक मानव जातीची एक मुंडकं या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि खरंच ते म्हणजे माणसाचं आहे की प्राण्याचं आहे याची खातरजमा करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलेलो असता या ठिकाणी बघायची गर्दी जमलेली आहे। सदर बाजार पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नेमकं हे कारण काय आहे, नेमका हा प्रकार काय आहे याची माहिती देखील आम्ही घेत आहोत आणि एकंदरीत या घटनेमुळे मोदी परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। सदर बाजारचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या कानावर देखील ही घटना गेलेली आहे। नेमकं हे काय घडलं आहे याची माहिती आता पोलीस घेतच आहेत। त्या पिशवीमध्ये काहीतरी असल्याचा एक निराळी फोन आलेला होता, पोलीस देखील आलेला आहे। सदरची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस देखील घटनास्थळी आलेल्या त्या पिशवीमध्ये नेमकं काय आहे, कुठल्या जनावरांची खोपडी आहे की कुठल्या माणसाची खोपडी आहे याची माहिती घेत आहेत। लोकांना देखील विश्वास बसत नाहीये नेमकं काय आहे। मोदी परिसरामध्ये मोदी मस्जिद आणि अष्टभुजा देवस्थानच्या पाठीमागे ही घटना घडलेली आहे। कोणत्या तरी महिलेची मुंडकं आहे, महिलेचा मुंडका आहे, माणसाचा आहे की लहान मुलाचा आहे की प्राण्याचा आहे हे देखील कळू शकलेले नाहीये। हे मुंडकं हे अर्धवट जळालेलं कुठून आणण्यात आलेलं आहे याचा तपास या ठिकाणी पोलीस करत आहेत। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, नेमका काय आहे तुम्ही पाहू शकता की त्या पिशवीत, कचऱ्याच्या पिशवीत त्या ठिकाणी काढलेलं आहे। तुम्ही लाईव्ह दृश्य ही पाहू शकता। तुझं काय काम ही शूटिंग करून काय करणार ही अर्धवट जळलेल्या स्थितीत आहे। नेमकं ही जनावरच आहे की काय आहे। एकंदरीत त्या पिशवीमध्ये ठेवलेले जे साहित्य याची पाहणी देखील पोलीस करत आहेत। त्याच्या आकारावरून तर ही कुठल्या तरी मानवाचीच अर्धवट जळालेली खोपडी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। जनावरांची ती खोपडी नाहीये। ती खोपडी आणली कुठून याचा तपास देखील आता या ठिकाणी पोलीस करत आहे। त्या पिशवीमध्ये काय काय होतं याचा तपास आता या ठिकाणी पोलीस करत आहे। मोदी परिसरामध्ये या घटनेनं खळबळ उडालेली आहे। पोलिसांना कॉल येताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे की नेमकं त्यामध्ये काय आहे, कचऱ्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे। पोलिसांच्या पाहणीतूनच असं कळून येत आहे की ते एखाद्या माणसाची जळालेली खोपडी असेल। जनावरांची तर ती खोपडी आता पिशवीतून बाहेर काढल्यानंतर दिसत नाहीये। सदर बाजारचे पोलीस घटनास्थळी आलेले आहे आणि आता ते नेमकं काय आहे याची माहिती घेतली जात आहे। पूर्णतः जळालेलं ही खोपडी आहे। नाक, दात दिसून येत आहे, त्यामुळे ते जळालेल्या अवस्थेत आहे। नेमकं ते कुठल्या प्राण्याने आणलं आहे किंवा कोणी आणून या ठिकाणी ठेवलं होतं याचा तपास आता पोलीस करत आहे। कचऱ्याच्या पिशवीमध्ये ते आढळून आलेले आहे। दातावरून तरी ते
कुठल्या तरी माणसाचा असावं असं एक अंदाज येत आहे. दात, नाक आणि डोक्याच्या वरचा भाग त्यावर दिसत आहे जळलेल्या अवस्थेत. या ठिकाणीच मोदी स्मशानभूमी आहे. कदाचित तेथून तरी कुठल्या कुत्र्यांनी ही खोपडी आणली नाही ना असा एक संशय देखील व्यक्त केला जात आहे. किंवा दुसरीकडं अघोरी विद्यासाठी कोणी याचा वापर तर करून या ठिकाणी घरासमोर आणून तरी ठेवली नाही ना असा देखील प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान सकाळी झाडलोट करत असताना त्या महिलेला ही घटना घडली. त्या महिलेने सकाळच्या सुमारास तो मुंडकं, ती खोपडी कचऱ्यात टाकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बाबा हे कुठल्या तरी माणसाचंच असावं असा एक अंदाज आला. तर ते कॅरीबॅग मध्ये टाकून पोलीस पंचनाम्यासाठी ते घेऊन जात आहेत. पोलीस उपनिरीक्षक त्यांचे पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. एका बिल्डिंग समोर आणून ठेवण्यात आलेली होती. सकाळी झाडलोट करताना त्या महिलेनं काहीतरी कचरा असेल म्हणून पिशवीत टाकले, पण पिशवीत टाकत असताना त्या महिलेचं नजर त्या खोपडीकडे गेलं. खोपडीकडे ती नजर गेलेली आहे आणि त्यांना डाऊट आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना देखील विचारलं असता संशय आला. लोकांना देखील भीती वाटली. लोकांनी तातडीने डायल 112 कॉल केला. डायल 112च्या कॉलवरून सदर बाजारचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीत त्या मिळालेल्या खोपडीचा जळालेल्या खोपडीचा या ठिकाणी पंचनामा असेल किंवा माहिती घेतली जात आहे. मोदी परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. मोदी मस्जिद आणि अष्टभुजा देवस्थानच्या समोरच्या बोळामध्ये एका घरासमोर हे सुरुवातीला आणून ठेवण्यात आलेलं होतं. सकाळी झाडलोट करत असताना कचऱ्यात टाकताना त्या महिलेला काहीतरी संशय आला. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितले. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने पोलिसांना सांगितले आणि त्यावरून हे नेमकं घटना काय आहे, ती कुठं सापडली, ते स्मशानभूमीतून कोणी कुत्र्यानं किंवा प्राण्यानं आणून तरी टाकले नाही ना असा एक संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडं घरासमोर ठेवण्यामागचा उद्देश काहीतरी अघोरी कृत्य करण्यासाठी, कोणाला भीती दाखवण्यासाठी केला गेला आहे का, याचा देखील तपास पोलीस करत आहेत. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. बाकीचे गर्दी करू नका रे. चला चला, त्याचं काम नाही त्यांनी जावा बरं.
त्या पोळामध्ये घरामध्ये तक्रार होत आहे त्या पोटामध्ये तुम्ही तुमचे आवाज ठेवले सर ते अंदर दे अभी क्या करती सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.